एका धाडसी योद्ध्याने साहित्य निर्माण करणं ह्या गोष्टीबाबत इतिहास नक्की काय दाखले जाते. संभाजी महाराजांना 16 भाषा अवगत होत्या. ह्या भाषांचा प्रशासन असेल किंवा युद्धनीतीमध्ये अजून कुठल्या प्रकारे त्यांना उपयोग झाला. युवराज संभाजीराजे काय होते तर वडिलांच्या स्वप्नासाठी जगणारा, मारणारा आणि स्वतः मरणारा राजपुत्र होता. संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर आणि त्यापूर्वीही तो औरंगजेब बादशाह हळहळत होता की असा एकही राजपुत्र माझ्या घराण्यात का जन्माला आला नाही. कलिकाल भुजंग माल लीड निखिलम धर्म वेक्ष विक्लवय जगता परिशंतो तापावो स शिव छत्रपती जय तेजते. दीक्षिण दिग्विजय नक्की काय प्रकरण होतं, कुठले आरोप महाराजांवरती केले गेले आणि जे तुम्ही म्हणता की आज तागेत खोडले गेलेले नाहीत, खरं तर तेच आरोप खोडण्याचा किंवा तीच सत्यता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा या शंभू पर्वचा किंवा पिक्टोग्राम चावडीचा हा प्रयत्न आहे. नमस्कार, मी विकास गायधनी. पिक्टोग्राम चावडी गप्पा अनुभवांपलीकडच्या या व्यासपीठावरती आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण शंभू पर्व ह्या शृंखलेमध्ये आहोत आणि या शृंखलेमध्ये आपल्यासोबत आपले वक्ते आहेत प्राध्यापक सुनीलजी आगळे. आज आपण जे बघणार आहोत, मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा झाला. शिवाजी शहाजी भोसले छत्रपती शिवाजी महाराज झाले आणि त्यासोबतच संभाजी महाराज युवराज झाले. नक्की युवराज हे पद त्यांच्या सोबत लागल्यानंतर पुढे काय गोष्टी घडल्या, खरं तर अण्णा आपण ह्या आजच्या एपिसोडमध्ये त्याबद्दल बोलणार आहोत. आणि त्या अनुषंगानेच माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, शंभूराजेंचं युवराज ही पदवी किंवा हे जबाबदारी जी होती ती प्रत्यक्षात किती मोठी होती? निश्चितच ही फार मोठी जबाबदारी होती. जितकी मोठी जबाबदारी शिवाजी महाराज छत्रपती होण्यात होती तितकीच मोठी जबाबदारी संभाजी महाराज युवराज होण्यात होती. आणि आपण यापूर्वी चर्चा केलीच आहे की या पदावर येण्यासाठी, युवराज पदावर होण्यासाठी संभाजी महाराजांना अनेक परीक्षांना सामोरं जावं लागलं. अगदी ती पुन्हा पुन्हा उल्लेख येतोय मिर्झा राजाच्या वेळेच्या तहाचे असेल, आग्र्याच्या भेटीचे असेल किंवा गुजरात खांबात प्रांत टिपला या ठिकाणची असेल. पण परीक्षा फक्त इथेच नाही थांबल्या. युवराज असताना आपण असं म्हणूयात की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आणि त्या गोष्टी पार पडल्यात. शिवराय छत्रपती झाले, शंभूराजे युवराज झाले. यानंतर ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी जाणार आहेत तेव्हाही संभाजी महाराजांना काही परीक्षा द्याव्या लागणार आहे, त्यांना सामोरं जावं लागणार आहे. उदाहरणार्थ दिलेर खान पठाण ज्या वेळेला मोगलांच्या वतीने स्वराज्यावर महाराष्ट्रात चालून आला होता त्याही वेळेला शिवाजी महाराजांनी जो गनिमी कावा आखला, जो प्लॅन केला, त्याच्या केंद्रस्थानी शंभूराजे होते. आणि त्यावेळेला आस्था गायत न खोडले गेलेले काही आरोप, त्या गोष्टींमधून संभाजीराजांवर आरोप झाले, त्या गोष्टी काही घडल्या. तर ही सुद्धा एक मोठी परीक्षा संभाजी महाराजांना या माध्यमातून द्यावी लागणार होती, युवराज होण्यातून द्यावी लागणार होती. विचार केला तर युवराज होणं ही जशी त्या राजदरबाराची एक आपण म्हणू एक पद होतं, ती एक जबाबदारी होती. पण त्याहीपेक्षा जास्त उत्तरदायी संभाजीराजे रणांगणात होते युवराज म्हणून. आणि ही मोठी जबाबदारी संभाजीराजांनी लिलया पार पाडली, लिलया पेलली आहे हे आव्हान. आणि निश्चित पुढच्या काही एपिसोड्समध्ये, काही भागामध्ये शक्य झालं तर आपण याबाबत निश्चित विस्तारपणे चर्चा करूया. जसं तुम्ही म्हटलं की पुढच्या काही भागांमध्ये आपण चर्चा करूच, तर मला आपल्या प्रेक्षकांनाही सांगायला आवडेल की दीक्षिण दिग्विजय नक्की काय प्रकरण होतं, कुठले आरोप महाराजांवरती केले गेले आणि जे तुम्ही म्हणता की आज तागेत खोडले गेलेले नाहीत, खरं तर तेच आरोप खोडण्याचा किंवा तीच सत्यता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा या शंभू पर्वचा किंवा पिक्टोग्राम चावडीचा हा प्रयत्न आहे. आणि यासोबतच ह्या चर्चा फक्त इथून स्टुडिओमधून नाही होणार, तर छत्रपती संभाजी महाराजांच्या
32 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ज्या ज्या किल्ल्यांचा उल्लेख आला असेल, ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या काही युद्ध झाले असेल किंवा जे जे किल्ले त्यांनी जिंकले असतील, अशा बऱ्याचशा गडकिल्ल्यांवरती प्रत्यक्षात आपण जाणार आहोत. तिथून काही गोष्टींची माहिती घेणार आहोत आणि ते किल्ले, ते गडकिल्ले तत्कालीन काय होते आणि आज त्या किल्ल्यांची अवस्था काय आहे, ह्याही गोष्टींचा आपण नक्कीच प्रेक्षकांपर्यंत ती माहिती पोहोचवणार आहोतच. परंतु इथे मला पुन्हा अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, की छत्रपती संभाजी महाराज किंवा शंभूराजेंची विचार करण्याची पद्धत इतर राजपुत्रांपेक्षा भिन्न होती का? आणि होती तर ती कशी? या प्रश्नाला अनेक उत्तर देता येतील, पण एक समर्पक उत्तर मला द्यावं असं वाटतं, की नंतरचे छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज असेपर्यंतचे युवराज संभाजी महाराज हे नक्की काय होते, इतर राजपुत्रांपेक्षा भिन्न काय होते, किंवा त्याच घरातील इतर राजपुत्रांपेक्षाही कसे भिन्न होते, हे जर सांगायचं असेल ना, तर युवराज संभाजीराजे काय होते, तर कळायला लागल्या दिवसापासून वडिलांच्या स्वप्नासाठी जगणारा, मारणारा आणि स्वतः मरणारा राजपुत्र होता. या एका ओळीच्याही पुढे जर जाऊन सांगायचा प्रयत्न केला तर इतर राजपुत्रांपेक्षा निश्चितच संभाजी महाराज आक्रमक होते, पण आक्रमक होते म्हणून ते पराक्रमी होते. संभाजी महाराज निश्चित तत्कालीन त्यांच्या वयाच्या इतर मुलं असतील किंवा राजपुत्र असतील यांच्यापेक्षा खूप जास्त हुशार आणि खूप जास्त जिज्ञासू होते. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांचा मुख्य शत्रू राज्याभिषेकानंतरचा औरंगजेब बादशाह, संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर आणि त्यापूर्वीही तो औरंगजेब बादशाह हळहळत होता की असा एकही राजपुत्र माझ्या घराण्यात का जन्माला आला नाही. इथंच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की संभाजी महाराज इतर राजपुत्रांपेक्षा किती भिन्न होते, किती भिन्न असावेत. रणांगणावर जितका पराक्रम करतायत तितकाच राजसदरेवरचा पराक्रम त्यांचा वाखाणण्याजोग आहे. त्यासाठी काय केलंय, फक्त तिथे जाऊन कारभाऱ्यांना किंवा इतर जे कोणी कारकून वगैरे होते त्यांना फक्त उपदेशच नाही दिले, आधी स्वतःच्या गोष्टींवर काम घेतलंय. काय, संभाजी महाराज 16 भाषा जाणतात. काय गरज होती? अवतीभोवतीला जर 7-8 वेगळ्या वेगळ्या भाषा बोलणारेच जर शत्रू असतील तर ही त्या काळाची गरज होती. त्या लोकांशी करायचा पत्रव्यवहार असतील किंवा त्यांचे काही गुप्त मेसेज, गुप्त संदेश हे वाचण्याची गरज असेल किंवा आणखी काही, त्यातून ती गरज निर्माण झाली. स्वतः साहित्यप्रेमी होतेच, पण त्याच्यामध्ये इतक्या भाषा शिकण्याची ही गरज पण त्या राजपुत्राला, युवराजांना झाली असेल. संभाजी महाराजांसारखा मुत्सद्देगीर मला वाटत नाही झाला असेल. आणि ते का इतक्या छातीठोकपणे सांगतोय तर पुन्हा मी आग्र्याच्या घटनेची आठवण करून देईल. नक्कीच तुम्ही 16 भाषांचा उल्लेख केला, त्याबद्दल तर मला सखोल तुम्हाला विचारायचंच आहे. परंतु त्याआधी एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की एका धाडसी योद्ध्याने साहित्य निर्माण करणं, ह्या गोष्टीबाबत इतिहास नक्की काय दाखले देतो? कधी कधी इतिहासाचं हसू येतं की इतिहास ज्या वेळेला कौतुक करायचं तेव्हा मागच्या 2, 4, 10 हजार वर्षांचे दाखले देतो, आणि ज्यावेळी आमच्या संभाजी राजावर आक्षेप घ्यायचे त्यावेळेस फक्त संभाजी राजाच का बरं दिसतो. एक सगळ्यांना माहिती असलेली टर्म राजर्षी. राजर्षी काय, 2 शब्दांची संधी आहे. आपण राजर्षी शाहू महाराज म्हणतो, कोल्हापूर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज, ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक पुरोगामी विचार पेरले, अनेक असे निर्णय घेतले जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला साजेसे होते. त्यांना राजर्षी का म्हटलं जातं? ते राजा होते आणि ऋषी पण होते. राजा प्लस ऋषी, राजर्षी. राजर्षी शाहू महाराजांना म्हटलं जातं. त्यांच्या आधीचे जर राजर्षी कोण असेल ना तर मला वाटतं छत्रपती संभाजी महाराज. का तर राजासारखी त्यांची तलवारही चालत होती आणि ऋषीसारखी त्यांची लेखणी चालत होती. राजासारखी ते रणांगणावरही पराक्रम करत होते आणि ऋषीसारखा ते लेखणीतून, त्यांच्या ग्रंथांच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून, विविध भाषा बोलण्याच्या माध्यमातूनही पराक्रम करतच होते. तर ती राजर्षी म्हणून प्रतिमा ती अगदी संभाजी महाराजांना साजेशी वाटते. त्याच्याही जर पूर्वी गेलं ना, आपल्या हिंदुस्थानला सखोल इतिहास आहे, मोठा इतिहास आहे. सातवाहन कदाचित अनेकांनी ऐकलं असेल, कदाचित अनेकांनी ऐकलं नसेल. सम्राट अशोक तर सगळ्यांनी ऐकलं असेल. सम्राट अशोकाचं जे आपल्या इथे मौर्य घराण्याचं राज्य होतं
म्हणजे मराठ्यांचं राज्य अगोदर मोगलांचं, मोगलांच्या अगोदर गुप्तांचं, गुप्तांच्या अगोदर मौर्यांचं राज्य हे बऱ्यापैकी भारत देशावर होतं. तर मौर्य घराण्याचं राज्य गेल्यानंतर या महाराष्ट्राच्या, आंध्राच्या या काही भूभागावर सातवाहन साम्राज्याचं राज्य आलं. इसवी सन पूर्व 230 ते जवळपास इसवी सनानंतर 230 असे जवळपास 400 ते 500 वर्ष त्या लोकांनी राज्य केलं. एवढा मोठा कार्यकाळ राजा म्हणून राज्य करणाऱ्यामध्ये एक सम्राट हाल नावाचा राजा होता. हाल नाव त्याचं. जवळपास इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये तो राजा होऊन गेला. त्या राजाने गाथा सप्तशती या नावाचा ग्रंथ रचला होता. जर संभाजी राजांना जर कोणाला असेलच आक्षेप की राजा होता आणि ग्रंथ निर्मिती का केली, त्यांच्यासाठी काही संदर्भ देतो. पहिला संदर्भ, राजा सम्राट हाल यांनी गाथा सप्तशती या ग्रंथाची निर्मिती केली. आणि विचार करा की आज जवळपास 2000 वर्षांनंतर आज आपण त्या गोष्टीचा दाखला देतोय, म्हणजे ती किती अजरामर आवृत्ती असेल. जर थोडं पुढे आलं, मागे काळात एखाद्या एपिसोडमध्ये आपण बोललो होतो की गुप्त घराणं, आणि त्या गुप्त घराण्यामधले मध्ये पद्धत होती की त्यांच्या दरबारामध्ये नवरत्न असायची. तर त्यातल्याच जसे संभाजी महाराजांना शंभूराजे म्हटलं जातं, तशा पद्धतीने कविराज पण म्हटलं जातं. तर त्या गुप्त घराण्यामधल्या समुद्रगुप्ताला, त्या समुद्रगुप्ताचा उल्लेख सुद्धा कविराज म्हणून इसवी सनाच्या 3-4 शतकामध्ये केला जातोय. त्यानंतर विचार केला, आपल्याकडे एक अगदी भन्नाट राजा होऊन गेला, त्याचं नाव सम्राट हर्षवर्धन. ह्या राजाची खासियत अशी होती विकासजी, हा राजा 5 वर्षामध्ये जितकं राज्य जिंकलेलं असेल सगळं दान करायचं, आणि पुन्हा 5 वर्षात जेवढं जिंकता येईल, जेवढं मिळवता येईल पुन्हा जिंकायचा, पुन्हा 5 वर्षांनी दान करून दे जे जिंकलेलं. हा इतका महापराक्रमी राजा होता, तो तितकाच संभाजी महाराजांना इतकाच साहित्यप्रेमी माणूस होता. आणि त्या सम्राट हर्षवर्धनाने जे काही अनेक ग्रंथांची निर्मिती केली, त्यातले 3 ग्रंथ फार प्रसिद्ध आहेत. एक रत्नावली, दुसरा प्रियदर्शिका आणि तिसरा नागानंदा. या 3 ग्रंथ, जितका त्याचा पराक्रम सर्वश्रुत आहे तितकीच ही 3 ग्रंथ सुद्धा सर्वश्रुत आहेत. त्याच्यानंतर आपण एक म्हण ऐकली असेल, कहा राजा भोज कहा गंगोतेली. सांगायला आनंद वाटेल, ही जरी आपल्या दोघांची वैयक्तिक गोष्ट असेल, पण तुमचं गायधनी कुळ असेल, आमचं आगळे कुळ असेल, हे ह्या कुळाची उगम कुठं झाला असेल तर आजच्या मध्य प्रदेशमधल्या धारच्या पवार म्हणजे तत्कालीन परमार या ठिकाणी आपल्या दोन्ही कुळांचा उगम झालेला आहे. आणि त्या परमारांचाच राजा जो भोज होता, तो राजा त्याच्या दानशूरतेसाठी करण्यासारखा प्रसिद्ध होता, तितकाच तो त्याच्या ग्रंथ निर्मितीसाठी प्रसिद्ध होता. त्याने किती ग्रंथांची निर्मिती करावी? जवळपास 80 ग्रंथांची निर्मिती या राजा भोजनी केली होती. आणि याच्यामध्ये वेगळे वेगळे विषय घेऊन त्याने ती ग्रंथ निर्मिती केली होती. म्हणजे एक सरस्वती कंठाभरण हा जो ग्रंथ निर्माण केला, हा व्याकरणावर आधारित असलेला ग्रंथ होता. म्हणजे एका राजाने एका भाषेच्या व्याकरणावर ग्रंथ निर्माण करणं. त्यासोबत समरांगण सूत्रधार हा एक विषय घेऊन वास्तुशास्त्र काय असतं याच्यावर एक राजा ग्रंथ निर्मिती करतो. बरोबर. असा हा राजा भोज. याच्यासोबत एक शृंगार शास्त्रावर त्याने एक ग्रंथ निर्मिती केली, त्याचं नाव शृंगार प्रकाश. पुढे जाऊन आपल्याला दिसेल की नायिकाभेद हा ग्रंथ संभाजी महाराजांनी निर्माण केला होता, तो सुद्धा शृंगारावर आधारित होता. म्हणजे जर कोणाला आक्षेप असेल की संभाजी महाराज रणांगणावर कमी आणि साहित्य निर्मिती जास्त होते का, तर हे तुमच्यासाठी सांगितलंय की संभाजी महाराजांपूर्वीही ह्या हिंदुस्थानला काय इतिहास होता, इथल्या साहित्य निर्मितीला काय इतिहास होता. प्रश्न उपस्थित करणाऱ्यांची अक्कल कमी पडते, ते संभाजी महाराज आणि त्याही मागच्या इतिहासामध्ये डोकवत नाहीये. खरं तर हे सगळं सांगत असताना तुम्ही 16 भाषांचा उल्लेख केला होता की संभाजी महाराजांना 16 भाषा अवगत होत्या. त्या 16 भाषांचं महत्व काय होतं? भाषा म्हणजे काय असते? आधी भाषा निर्मित होते, मग त्याची लिपी तयार होते. जो संवाद होतोय, आपल्या भाषा कौशल्य, संवाद कौशल्य ज्याच्यामुळे होते, जे सुलभ करते ती भाषा, ती कोणतीही असेल.
उदाहरणार्थ आपल्याकडे अहिराणी भाषा आहे, ती बोली भाषा आहे, तिला लिपी नाही. अशा अनेक भाषा असतात, पण जर अहिराणीला लिपी नाहीये म्हणजे ती भाषेचं महत्व कमी होतं का? नाही. या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये जर आपण म्हणतोय की प्रत्येक नागरिकाच्या मताचं मूल्य एक आहे, तर इथल्या भाषेचं मूल्य किती असणार आहे की जी भाषा दोन लोकांना जोडते ती भाषा. आणि मग आपले शंभूराजे, युवराज संभाजीराजे 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 16 भाषा बोलताय. आपण शाळेत असताना आपण 3च भाषा शिकलो, तरीही आपल्यापैकी अनेकांची इंग्लिश भाषेमध्ये दांडीगुल व्हायची. बरोबर. 16 भाषा कशी काय शिकल्या असतील ते? त्या भाषा अवगत केल्याचं महत्व काय होतं? एक, संभाजी महाराजांना आवड होती, निश्चित होती, म्हणून ते शिकू शकले. पण आवडीच्या पलीकडेही पण आजच्या युवराजाला, उद्याच्या छत्रपतींना काही गोष्टी मनात ठेवाव्या लागतात. होय. की माझा सभोवताल हा जर इतक्या शत्रूंनी व्यापला गेला असेल, तर त्यांच्या दरबारात काय घडतं, त्यांच्या खलित्यांमध्ये काय दडलेलं आहे, हे मला वाचता आलं पाहिजे. म्हणजे थोडं विषयांतर करून एक फक्त समजावं म्हणून एक उदाहरण देतो. भारताचा वन ऑफ द ग्रेट इंडियन क्रिकेट टीम कॅप्टन महेंद्रसिंग धोनी, भारताची आणि बांगलादेशची एक अटीतटीची मॅच होती आणि महेंद्रसिंग धोनी स्ट्रायकर होता. ती मॅच बऱ्यापैकी लोकांनी बघितली असेल की शेवटच्या बॉलला आपण ती मॅच जिंकलेलो आहे. तर बांगलादेशचे लोक, बांगलादेशमध्ये बांगला भाषा बोलली जाते आणि त्या बांगलादेशच्या विकेट किपरने काहीतरी बॉलरकडे मेसेज पास केला बंगालीमध्ये, बांगला भाषामध्ये. आता तो महेंद्रसिंग धोनीला कळाला, पण हे त्या बांगलादेशच्या विकेट किपरला नाही कळालं की हा याला कळणार, याला बंगाली येते म्हणून. आणि त्यांनी काय सांगितलं ते बॉलरने ऐकलं, इम्प्लिमेंट केलं, धोनीला कळलं, धोनीने जे करायचं तेच केलं. बरोबर. धोनी ती मॅच का जिंकू शकला हे त्याने त्याच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलंय, त्याला बंगाली भाषा येत होती म्हणून. जर धोनीसारखा क्रिकेटर एका भाषेच्या ज्ञानामुळे जर एक युद्ध म्हणजे एक सामना जिंकत असेल, संभाजीराजांना किती फायदा झाला असेल त्या 16 भाषांचा. आणि धोनीने ती भाषा तिथे शिकण्याचं कारण तो रांचीचा, झारखंडचा. त्याची ज्या वेळेला तो रेल्वेमध्ये जॉबला गेला तर काही काळासाठी नियुक्ती त्याची कोलकात्यामध्ये, पश्चिम बंगालमध्ये होती. त्या दरम्यान तो ती भाषा शिकला. त्याच्यामुळे कोणतीच भाषा तुम्हाला मारणार नाही, भाषा जगवतेच. हे एक उदाहरणाच्या निमित्ताने सांगितलं. तर मग संभाजी महाराज तर 16 भाषा येत होते. इथं बांगलादेशचा फक्त क्रिकेटमधला शत्रू होता, संभाजी महाराजांना ऍक्च्युअल शत्रूंशी मुकाबला द्यायचा होता. तर त्या माध्यमातून आपण बघितलं पाहिजे की 16 भाषांचं महत्व काय होतं. याच्यासोबत परराष्ट्र धोरण आखायचं होतं, इतर राष्ट्रांसोबत पत्रव्यवहार करायचे होते. मागे एका पॉडकास्टमध्ये आपण बोललो की संभाजी महाराजांनी त्यांच्या ज्ञानाच्या जोरावर इंग्रजांसोबत मुंबई विकत घेण्याचा ॲग्रीमेंट केला होता. काही कारणास्तव फक्त तो ॲग्रीमेंट होऊ शकला नाही. संभाजी महाराजांना जर काही वर्ष आयुष्य अजून मिळालं असतं, त्याच्याही पूर्वी सांगतो, जर शिवाजी महाराजांना जास्त आयुष्य मिळालं असतं, 10-20 वर्ष कवयना, या संभाजी राजांना जास्त फ्री स्पेस मिळाला असता, अजून त्यांना पराक्रम करता आला असता. शिवाजी महाराजांच्या लवकर जाण्यामुळे संभाजी महाराजांवर आधीच असलेली जबाबदारी अजून जास्त पद्धतीने आली आणि संभाजी महाराजांचे कमी वयामध्ये 32व्या वर्षी बलिदान झाल्यामुळे महाराष्ट्र खऱ्या अर्थाने या 2 छत्रपतींना खऱ्या अर्थाने मुकलेला आहे. परंतु जर कधी संभाजी महाराज असते तर मुंबईच काय, इथली इंचभर जमीन सुद्धा त्यांनी या ब्रिटिशांच्या किंवा कोणाच्या घशात जाऊ दिली नसती आणि आजचा भारताचा इतिहास काहीतरी वेगळा राहिला असता. जसे आत्ताही मनसुबे चालू आहेत, विदर्भ वेगळा करा, मुंबई वेगळे करा, मला असं वाटतं की तेव्हा जर या गोष्टी घडल्या असेल तर आता कोणी हिंमत करण्याचा प्रयत्न नसतो. तुमच्या प्रश्नाला एकच वाक्यात उत्तर देईल मी. सगळ्यात महत्वाची गोष्ट, भारत हा देश स्वतंत्र झाला त्यानंतर जी काही प्रांतरचना झाली ही भाषावार प्रांतरचना झालेली. सो प्रत्येक राष्ट्र, प्रत्येक राज्य हे भाषेनुसार तयार झाले. 1960 पर्यंत नागपूर हा इंदोर मध्य प्रांतामध्ये होता, परंतु त्यानंतर जी जडणघडण झाली की मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणून नागपूर असेल किंवा आजचा संभाजीनगर असेल, तो पूर्वी हैदराबाद निजामाचे प्रांत होते, हे सगळे एकत्र झाले. ते पुन्हा वेगळं करण्यात काहीच अर्थ नाही. आजच्या प्रशासनाला ते कळलं तर खूप आनंद होईल आणि हे पॉडकास्ट करण्याचा किंवा हा सगळा उपद्व्याप करण्याचा काहीतरी त्यातून सफलता मिळेल असं मला वाटतं. असो, आपण आपल्या मुद्द्यांकडे वळूया. संभाजी महाराजांना 16 भाषा अवगत होत्या. ह्या भाषांचा प्रशासन असेल किंवा युद्धनीतीमध्ये अजून कुठल्या प्रकारे त्यांना उपयोग झाला? एक उदाहरण देईल मी तुम्हाला.
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या तरी मोहिमेवर गेले होते आणि त्या दरम्यान एक इंग्रज वकील काही वाटाघाटी करण्यासाठी, काही सवलती मिळवण्यासाठी वारंवार रायगडावर येत होता. पण कारभारी त्याला सांगत होते की नाही, आता राजे नाही इथे, इथं कोणाशी बोलणार तुम्ही, राजे येतील तेव्हा या. पण त्याला काही दम नव्हता, कारण ह्या लोकांचा एक होतं, ते किती नालायक असले ना, पण ते स्वतःच्या देशासाठी, स्वतःच्या देशाच्या प्रगतीसाठी झटणारे लोक होते. त्याच्यामुळे तो वारंवार खेटा मारून त्या रणरणत्या रायगडाच्या त्या उन्हामध्ये एवढं वर खाली होत होता. मग नंतर ही बातमी संभाजीराजेंपर्यंत पोहोचली. संभाजी महाराजांनी त्याला दरबारात बोलवून घेतलं आणि त्याचे काही प्रश्न आहे हे कुठल्याही दुभाषा किंवा कोणाच्या मदतीशिवाय संभाजी महाराजांनी त्याच्याशी 1 to 1 इंग्लिशमध्ये बोलून तो मुद्दा सोडवला. उदाहरण द्यायचं होतं फक्त मला, की असे अनेक प्रसंग आलेले असणार. कोणीतरी इंग्रज आला, कोणीतरी फ्रेंचही आला असेल, कोणीतरी पोर्तुगालचंही आलेला असेल, कोणीतरी कन्नडवालाही आला असेल, तमिळही आला असेल. तर ह्या सगळ्यांशी दुभाषाची मदत घेणं आणि नंतर ते ट्रान्सलेट करणं किंवा ह्यापेक्षा संभाजी महाराजांना काय म्हणायचं ते थेट त्याच्या डोक्यात घालायचं त्याच शब्दामध्ये. तर या पद्धतीने प्रशासनावर मजबूत पकड येण्यासाठी निश्चित संभाजीराजांना या भाषांचा उपयोग झालेला असणार आहे. युद्धनीतीमध्ये पण जर आपण बघितलं तर तत्कालीन काळामध्ये डिसिप्लिन आर्मी म्हणून या फ्रेंच किंवा या ब्रिटिश सैन्यांचा उल्लेख व्हायचा. तर त्यांच्या काय युद्धनीती असतील किंवा तेव्हाचे अनेक प्रवास वर्णनं, अनेक प्रवासी लोक रायगडाला भेटी द्यायचे, राजांच्या युवराजांच्या भेटी घ्यायचे. तर त्यावेळेला त्यांच्याकडून जर काही प्रवास वर्णनं मिळत असतील तर निश्चित त्यांचा अभ्यास करून त्यांच्या काही युद्धनीती संभाजीराजे आत्मसात करत असतील. तशा अनेक पैलूंवर आपल्याला म्हणता येईल की निश्चित त्या 16 भाषांचं ज्ञान असणं, साहित्यप्रेमी असणं संभाजी महाराजांना त्यांच्या प्रशासनावर पकड येण्यासाठी मदत करत होतं. नक्कीच जेव्हा संभाजी महाराजांचा आणि 16 भाषांचा उल्लेख होतो तर ही गोष्ट तितकीच प्रकर्षाने जाणवते इकडे की त्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे ते 16 भाषा शिकल्या, त्या गरजेप्रमाणे वापरले, परंतु तेव्हाही त्यांच्या मायबोलीवरती तितकंच प्रेम असावं. आणि आमच्या प्रेक्षकांना पुन्हा एक आवाहन करेल, आपल्या गरजेकरता हजारो भाषा शिका, परंतु मराठीला जो अभिजात दर्जा मिळाला आहे तो कागदावर न ठेवता आपल्या प्रत्येक बोलीभाषेत वापरा आणि आपल्या प्रत्येक म्हणजे येणाऱ्या पिढीला त्या गोष्टी कळू देत असं मला म्हणायचं आहे. याच्यात एकच ऍड करेल, जगामध्ये तुमच्या मावश्या कितीही असल्या तर अडचण नाहीये, पण आपल्या आईचं महत्व विसरू नका. खरी गोष्ट आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळतोय. छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांनी एक ग्रंथ लिहिला होता आणि त्याचं नाव बुधभूषण, जो आज आपल्या इथे टेबलावरती पण अवेलेबल आहे. तर या ग्रंथाचं महत्व काय होतं? या प्रश्नाला उत्तर देण्याआधी मला खरंच पिक्टोग्राम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचं कौतुक करावं वाटतं. एका टेक्नॉलॉजीला पकडून काम करणाऱ्या संस्थेच्या ऑफिसमध्ये मी जेव्हा प्रवेश करतो त्यावेळेला मला बुधभूषण हा ग्रंथ बघायला मिळतो, रेफर करायला मिळतो आणि ही खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि मग छाती ठोकून आपण सांगू शकतो की आम्ही संभाजी महाराज फक्त डोक्यावर घेण्यासाठी नाही बोलत आहे, खरा आमचा प्रयत्न आहे की डोक्यात कशी घेता येईल. बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ संभाजी महाराजांनी रचला होता. वयाच्या 15 वर्षाच्या आसपास हा ग्रंथ संभाजी महाराजांनी रचलाय. एकूण ह्या ग्रंथाची तुम्ही थिकनेस बघताय, फक्त 3 अध्यायामध्ये ह्या ग्रंथाची रचना झाली, पण या 3 अध्यायांमध्ये जवळपास 883 श्लोक, संस्कृत श्लोक याच्यामध्ये संभाजीराजांनी समाविष्ट केले. बरं, या बुधभूषण या ग्रंथाच्या निर्मितीचं एक काय स्ट्रक्चर, काय कशासाठी रचला गेलाय, तर एक आदर्श राजा कसा असला पाहिजे, त्याची अवतीभोवतीची प्रशासन यंत्रणा अगदी त्याच्या दरबारापासून तर गड किल्ले, अगदी त्याचे हत्ती घोडे इथपर्यंत कशा पद्धतीचं असलं पाहिजे हे सांगणारा हा बुधभूषण ग्रंथ आहे. वयाच्या 15व्या वर्षी जो माणूस हा ग्रंथ लिहित असेल तो काय दर्जाचा माणूस असेल नक्कीच ते सांगणारी ही एक आकृती आहे, ही एक कलाकृती आहे. आपण म्हणतो ना की आधी आपण थेरॉटिकल शिकतो आणि मग प्रॅक्टिकल करायला जातो. ही थेरॉटिकल मांडलंय आणि ते सगळं माझा राजा प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करणार होता. होय. मी मागच्या एका पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं की ह्या भोसले कुळाची खासियत काय आहे ना, हे प्रचंड कुळाभिमानी माणसं आहे.
कुळाच्या अभिमानासाठी प्रतिष्ठेसाठी जगणारी माणसं आहेत, त्यासाठी लागेल ती किंमत प्रसंगी मरणालाही सामोरे जाणारे माणसं आहेत. होय. अनेक जणांनी शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या नात्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केलाय. ते नातं काय होतं ते या बुधभूषणामध्ये सांगितलंय. त्याचे काही आपण त्याला श्लोक म्हणूया ते याच्यामध्ये आहेत. त्याच्यापूर्वी एक बुधभूषणचा ओव्हरव्ह्यू घ्यायला मला आवडेल. शक्य झालं तर तुम्ही ही अनुक्रमणिका प्रेक्षकांना स्नॅपशॉटच्या माध्यमातून टाकू शकता. नक्कीच. म्हणजे राजा आणि राजाची लक्षणं, राजाचे सहाय्यक काय असतात, राजाचा मुख्य प्रधान, राजाचा राजपुत्र हा सुद्धा इथे उल्लेख आहे. राजपुत्र, त्याचे शिक्षण व कर्तव्य, हे एक राजपुत्र युवराज लिहितोय. मग कळतं की त्यांनी आधी स्वतः 16 भाषा आत्मसात केल्या आणि मग ते कर्तव्य इथं लिहून ठेवले. राजाचे सहाय्यक कसे असतात, राष्ट्र कसं असावं, दुर्ग कसा असावा, दुर्गाचे महत्व, दुर्गावर कोणती संपत्ती असावी, हेच रामशेजवरून आपल्याला बघायला मिळणार आहे. संभाजी महाराज इथं लिहून ठेवत आहेत आणि तो रामशेज किल्ला मोगलांना 5-5 वर्ष लढून सुद्धा मिळत नाहीये. हे संभाजी महाराजांचं व्यवहार चातुर्य. त्यानंतर दुर्गाध्यक्ष म्हणजे जो किल्लेदार आहे तो कसा असला पाहिजे, त्याच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारची तिथे संपत्ती असली पाहिजे दुर्गावर. म्हणजे अगदी गजदळ असेल, घोडदळ असेल, पायदळ असेल किंवा तिथपासून तर कुठल्या कुठल्या रसदेचा पुरवठा त्याच्याकडे असला पाहिजे. हे परत रामशेजवरून दिसेल. 5 वर्ष किल्ले लढवायचं आहे म्हणजे 5 वर्ष पुरले धान्य पाहिजे ना. आणि एका माणसाला, एका कुटुंबाला नाही, जेवढी सैन्य लढतंय तेवढ्यासाठी. त्याच्या पुढे जाऊन या बुधभूषणमध्ये बलसेना कशी असली पाहिजे, राजाचं आचरण कसं असलं पाहिजे, गुप्तहेर कसे असले पाहिजे, गुप्तहेरांचे लक्षणं कसले असले पाहिजे, राजाचे विविध अधिकारी व सेवक वर्ग, मग धर्माधिकारी, ज्योतिर्विद, भिक्षक म्हणजे वैद्य, सभाप्रवेश, निकटवर्ती, तांबूलधारी, सेवा लक्षण, अशा अनेक गोष्टी, मंत्री कसे असले पाहिजे, मंत्रणा कशी असली पाहिजे, मंत्रणा म्हणजे सल्लामसलत कशी झाली पाहिजे, याबाबत 15 वर्षाचा शंभूराजा लिहून ठेवतोय. बरोबर. 15 वर्षापर्यंत जर ह्या राजाला इतकी समज येते तर कळतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला पोरगा काय घडवलाय. त्याच्या पुढे जाऊन राजावर कुठले संकट येऊ शकतात आणि त्याच्यामध्ये संभाजी महाराजांनी लिहिलेली गोष्ट प्रकर्षाने सांगावी वाटते की मंत्री व्यसनम किंवा व्यसन हे सुद्धा त्या राजावर येणारं संकट आहे. आणि आमच्या लोकांनी कुठेतरी संभाजी राजांनाच व्यसन होतं हे पुढे पोर्ट्रेट केलंय फक्त स्वतःच्या लेखणी मिरवण्यासाठी. संभाजी राजा काय होता हे समजून घ्यायचं असेल फक्त त्यांचं शेवटच्या 40 दिवसाचं अन्न पाण्याचा त्याग केल्यानंतरचं बलिदान आठवा. अशा अनेक गोष्टी सांगता येतील या बुधभूषणमध्ये आहे. म्हणजे ज्याला राजनीती शिकायची असेल त्याने या बुधभूषणचा निश्चितपणे अभ्यास करावा. मी तर म्हणतो पारायण करावी. आणि संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचं नातं काय होतं किंवा आपल्या कुळाचा काय अभिमान होता हे जे संभाजी महाराज त्यांच्या बुधभूषणमध्ये लिहून ठेवतायत. तर त्याच्यामध्ये एक संस्कृत श्लोक आहे, कलिकाल भुजंग माल उलीड निखिलम धर्म वेक्ष विक्लवय्य जगता परिशंतो तापावो स शिव छत्रपती जय तेजते. याचा मराठी अर्थ असा होतो, कलिकालाच्या भुजंगास पचविलेल्या अखिल धर्माची हीन अवस्था बघून विवळ झालेल्या स्वामी म्हणून जगताचे ताप हरण करण्यासाठीच शिवरूप धारण केलेल्या शिव छत्रपतींचा जय जयकार असो. वडिलांबद्दल हे लिहून ठेवले. येथील सगळेच धर्मक्षेत्र भयभीत झालेले पाहून, महत्वाची ओळ आहे, येथील सगळेच धर्मक्षेत्र भयभीत झालेले पाहून व कालिकाल रूपी विषारी भुजंगाने ग्रासलेले पाहून जगाचे अधिपती आंशिक रूपाने अजय जय स्वरूपात शिवछत्रपती म्हणून जगाचे भय निवारण्यासाठी अवतरले. काय म्हणायचं या शब्दांना की स्वतःच्या पित्याचा इतका मस्त उल्लेख करतोय. इथून फक्त कळतं या शब्दामधून की पित्याबद्दल किती आस्था आहे. अजून एक वर्णन ऐकावं असं वाटेल, डायरेक्ट मराठीत भाषांतर ऐकवतो. आपल्यावर प्रभाकर ताकवले यांचे हे थोर उपकार आहे. कारण संस्कृत तितकी कळणार नाही पण मराठी लवकर कळते. मराठीमध्ये त्यांनी आपल्यासाठी अनुवादित करून ठेवले.
एक शेवटचा उल्लेख वाचून दाखवतो, बाकी प्रत्येकासाठी मार्केटमध्ये बुधभूषण उपलब्ध आहे, उपलब्ध आहेच. प्रत्येकाने वाचावं. ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांचा उल्लेख केला त्या पद्धतीने शिवाजी आणि शहाजींचा उल्लेख बघा कसा केलाय. ज्यांनी वैर करणाऱ्या महिपालांची गर्वोन्मत मस्तके मुंडमाला विश्वंभरास अर्पण केली. एका एपिसोडमध्ये आपण हा उल्लेख केला होय. होता. म्हणजे काय, गर्वोन्मत मस्तके कापली, त्याची मुंडमाला केली आणि ती कोणाला अर्पण केली? विश्वंभराला. अशा वसुंधरेस गवसणी घालणाऱ्यामध्ये उत्तुंग व श्रेष्ठ असणाऱ्या पुत्र शिव म्हणून पुराणांतरीचा प्रभू जन्मास आला. त्या शहाजी राजांना महाशूर मुलखाचे धनी असलेले लोकांना पर्वतासारखे उत्तुंग मोहरके वाटणारे पुराणातील पुरुष श्रेष्ठ शिवासारखे राजे शिवाजी हे श्रेष्ठ पुत्र झाले. क्या बात आहे. कळतच नाही कोणाची श्रेष्ठता सांगताय, वडिलांची की आजोबांची, दोघांची. आणि या पद्धतीचं वर्णन, या पद्धतीचं लिखाण संभाजी राजांचं आहे. आणि नक्कीच ज्या प्रकारे त्यांनी हे सगळं साहित्य वयाच्या 16व्या वर्षी निर्माण केलंय, 15व्या वर्षी निर्माण केलंय, तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये त्यांच्या वडिलांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा तितकाच मोठा हात असेल. आपण संभाजी महाराजांच्या 16 भाषांबद्दल बोललो, आपण आत्ताच बुधभूषणबद्दलही बोललोय. या व्यतिरिक्त अशी कुठली साहित्यपदे आहेत ज्याबाबत आपण डिस्कस केलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे? संभाजी महाराजांची आत्ता आपल्या सुदैवाने तरी जी काही साहित्य संपदा आपल्या समोर आली, कदाचित मला तर वाटतं की असे अनेक ग्रंथ असतील, अनेक रचना असतील संभाजी महाराजांच्या की ज्या काळाच्या ओघात संभाजी महाराजांसोबतच गेल्या. कदाचित संभाजी महाराजचं बलिदान झालं त्याही वेळेला संभाजी महाराज काही रचना करत असणार, त्याही कदाचित आपल्यापर्यंत पोहोचले नाही. कारण साहित्यिक माणसाचा शेवटचा श्वास त्याच्या साहित्यासोबत होतो, असं माझा तरी अनुभव आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर महात्मा फुले ज्या वेळेला त्यांना पॅरालिसिस झाला होता, उजवी बाजू काम करत नव्हती तर डाव्या हाताने ते लिखाण करत होते आणि ते करत असताना त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या मृत्यू पश्चात सावित्रीबाई फुलेंनी त्यांचा तो ग्रंथ प्रकाशित केला होता. निश्चित संभाजी महाराजांचंही लिखाण असं काही चालू असेल, पण ते प्रकाशित आपल्याला झालं नाही. परंतु बुधभूषण इतक्याच ताकदीचे काही ग्रंथ संभाजी महाराजांनी निर्माण केले आणि ते आपल्यापर्यंत पोहोचले. त्यातला महत्वाचा ग्रंथ म्हणजे नायिकाभेद, त्यासोबत नखशिख किंवा त्याला नखशिखांत पण म्हटलं जातं, किंवा 7 शतक, हे काही संस्कृत आणि ब्रज भाषेतले काही ग्रंथ संभाजी महाराजांनी निर्माण केलेत. ब्रजभाषा जे आपण मथुरेच्या पार्टमध्ये बोललो होतो की शिवाजी राजांनी जेव्हा संभाजी राजांना मथुरेत ठेवलं तर तिथली भाषा, ब्रज भाषा संभाजी राजांनी तेव्हा अवगत केली होती आणि ती शिकलेली भाषा नंतर त्यांच्या ग्रंथ निर्मितीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आली. या पद्धतीने बुधभूषण, नायिकाभेद, 7 शतक किंवा नखशिखांत हीच मोजके ग्रंथ आपल्यापर्यंत संभाजी महाराजांचे येऊ शकले. पण असं वाटतं की संभाजी महाराज समजून घेण्यासाठी एक तर बुधभूषण पण खूप आहे, ॲटलिस्ट तो तरी वाचला गेला पाहिजे, जो की आपल्याला मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध होतोय. त्याचसोबत संभाजी राजांचे असे काही पत्र पण आहेत, काळाच्या ओघात तर असे अनेक पत्र निघून गेले असतील की ज्याच्यामध्ये संभाजी राजांचे परकीय शत्रूंना लिहिलेले पत्रव्यवहार असतील किंवा त्यांनी जे शिवाजी महाराजांनी त्यांना अधिकार दिले होते न्यायदानाचे किंवा काही दानपत्र लिहिलेले, त्याचे जे काही पत्र उपलब्ध आहेत, ती सुद्धा एक संभाजी महाराजांची आपल्याला साहित्य निर्मिती मानावी लागणार आहे. तर ती सुद्धा महत्वाची साहित्य संपदा येत्या काळामध्ये जतन होणं ही गरजेचं आहे. आणि यासाठी कधी कधी वाटतं ना की यशवंतराव चव्हाणांसारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभेल तेव्हाच ती गोष्ट होती की काय. कारण यशवंतराव चव्हाणांना मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रकर्षाने जाणवलं होतं की संभाजी राजांबद्दल अनेक आक्षेप आहे, अनेक चुकीचा इतिहास बाहेर येतोय, त्याला जर उत्तर द्यायचं असेल तर तितकीच दर्जेदार एखादी साहित्य संपदा बाहेर आली पाहिजे. तत्कालीन प्रसिद्ध लेखक वासी बेंद्रे यांना त्यांनी आवाहन केलं. ऍक्च्युली वासी बेंद्रे त्यावेळेला संत तुकारामांबद्दल लिहत होते. यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं, तुम्हाला लागेल ती किंमत सांगा, लागेल ती यंत्रणा सांगा, तुम्हाला बाह्य देशामध्ये, परकीय देशामध्ये जायचं असलं अभ्यासाला सांगा, सगळी व्यवस्था मी करतो, पण छत्रपती संभाजी राजांचा खरा इतिहास बाहेर आला पाहिजे, तुम्ही मांडला गेला पाहिजे. आजच्या राजकारण्यांनी नका कोणाकडून शिकू, यशवंतरावांकडून तरी शिका. का जर यशवंतराव चव्हाणांना संभाजी राजांचा खरा इतिहास बाहेर आणण्याची तळमळ वाटत असेल, फक्त 60 वर्षांपूर्वी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते, तीच तळमळ तुमची का मरून गेली आज?
यशवंतराव चव्हाणांनी जर संभाजी महाराजांच्या चरित्राबद्दल जर सगळा खरा इतिहास बाहेर आणला आणि त्यानंतर अनेक डोक्यांमध्ये संभाजी महाराज जाऊ लागले. संभाजी महाराजांची ही साहित्य संपदा आहे. आज जर काही महाराष्ट्रात उपलब्ध असेल, काही माझ्या मते तंजावरच्या मदुराईच्या त्या जी काही सरस्वती वाचनालय आहे तिथलं मोठं, त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्याचं सगळ्याचं संकलन झालं पाहिजे. त्यांचे जे काही पत्रव्यवहार असतील त्या सगळ्याचं संकलन होऊन संपूर्ण तमाम मराठी आणि शंभूप्रेमी प्रेक्षकांपर्यंत, श्रोत्यांपर्यंत, वाचकांपर्यंत ती गोष्ट यायला काहीच हरकत नाहीये. हरकत काहीच नाहीये. फक्त त्याच्यासाठी ती दुर्दम्य इच्छाशक्ती पाहिजे असते, जी कुठेतरी यशवंतराव चव्हाणांमध्ये दिसून आली. त्याच्यासोबत ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मग आमचा युवराज संभाजीराजा कसा होता. युवराज आमचा रणांगणावर युद्ध करत होता. आमचा युवराज मुत्सद्देगिरीमध्ये पण कोणी हात धरू शकत नव्हतं. साहित्य निर्मिती अफलातून करताय. 16 भाषांचं ज्ञान होतं. आणि असा एक शंभू राजा, त्यांची ही अशी अफाट जी काही रणांगणावरचं शौर्य होतं आणि साहित्यातली बौद्धिक संपदा होती, ती समजून घेतली गेली पाहिजे. आताच आपण कुठेतरी राज्य सरकारला किंवा ज्यांच्या ज्यांच्या हातात सत्ता आहे, राज्य सरकार म्हणण्यापेक्षा ज्यांना ज्यांना करणं शक्य आहे, त्या सर्व संस्थांनी ती गोष्ट करायला पाहिजे. आणि कुठेतरी वाटतं की येस, पिक्टोग्राम ही संस्था सुद्धा या प्रयत्नामध्ये आपला खारीचा वाटा उचलते. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने जोही संभाजी महाराजांचा इतिहास बाहेर येईल, त्या 32 वर्षांचा संभाजी महाराजांचा इतिहास बाहेर येईल, तो निश्चित पुढच्या हजारो वर्षांसाठी पुरून उरेल, यामध्ये कुठलंही दुमत नाहीये. पिक्टोग्राम नक्कीच ही मोहीम घेऊनच पुढे चाललंय की छत्रपती संभाजी महाराज असेल, छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि स्वराज्याची सर्वच मावळे ज्यांनी खरं तर रक्त सांडलंय, हा इतिहास सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि खरं तर जनतेपर्यंत म्हणण्यापेक्षा येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करत आहोत. आणि त्या माध्यमात म्हणजे त्या आमच्या प्रवासामध्ये तुम्ही आम्हाला मदत करता, ही खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे. परंतु आत्ताच्या प्रशासनाला आणि जोही व्यक्ती या यंत्रणेमध्ये असेल, ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी या प्रयत्नामध्ये आम्हाला हातभार लावावा. हेच आमचं या माध्यमातून आव्हान असेल. आत्ताच्या भागामध्ये खरं तर सुनीलजी, आपण बघितलं की युवराज पदाची जबाबदारी आणि साहित्यप्रेम शंभूराजेंचं काय होतं याचा आपण अभ्यास केला. पण खरं तर मी असं म्हणेन की शंभू पर्व इथून पुढे सुरू होणार आहे. एक्झॅक्टली. कारण येणाऱ्या एपिसोडमध्ये, येणाऱ्या भागांमध्ये आपण दक्षिण दिग्विजय काय प्रकार होता, त्यावेळी संभाजीराजांवरती कुठल्या प्रकारचे आरोप केले गेले, काय ताशेरे ओढले गेले आणि आज तागायत कुठल्या गोष्टी अजूनही तशाच वेळेने रंगवल्या जात आहेत, खरं तर या गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, कुठेच जाऊ नका. पिक्टोग्राम चावडीचं यूट्यूब चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. कारण शंभू पर्वाची खरी सुरुवात इथून पुढे होते आणि त्यावेळेस नक्कीच तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट, तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम आम्हालाही लागणार आहे. कुठलेही तुमचे संदेश आमच्यापर्यंत पोहोचवायचे असतील, कुठल्याही सूचना आमच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील किंवा काही गोष्टी आमच्यासोबत डिस्कस करायच्या असतील तर नक्कीच पिक्टोग्राम चावडीच्या या यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्सचा आधार घ्या आणि आमच्यापर्यंत तुमची माहिती पोहोचू द्या. तुर्तास थांबतोय. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.